नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या YouTube चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की 5 थिंग्स टू नो बिफोर डूइंग BCS. BCS करण्या अगोदर या 5 गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर तेच आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण त्यामध्ये मी कॉलेज मॅटर करतं की नाही ते पण सांगणार आहे शेवटी. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, कारण असेच व्हिडिओ मी आपल्या माय मराठीमध्ये आणत असतो. तर चला बघूया पहिली गोष्ट. तर बघा, बऱ्याच जणांना काय वाटतं की BCSचं जे मॅथ आहे ते खूप अवघड आहे, की ते तुम्ही पास होणार नाही. तर बघा, BCS मध्ये जे मॅथ असतं ना ते बेसिक असतं. जे तुम्हाला 10वी किंवा 12वी मध्ये शिकवलं जातं त्याचंच मॅथ असतं. त्यामुळे ते तुम्हाला जास्ती अवघड जाणार नाही. थोडा जरी तुम्ही स्टडी केला तर तुमचं मॅथ जे आहे ते सहजरित्या निघून जाईल. त्यामुळे पहिली तर गोष्ट ही आहे की याचं मॅथ जे आहे ते जास्ती अवघड नाही. आणि सेम असाच एक क्वेश्चन आहे की याचं इंग्लिश पण खूप अवघड असतं का? बघा, BCSचा जो सिलेबस असतो तो पूर्ण इंग्लिशमध्ये असतो. तुम्हाला इंग्लिशमध्येच शिकावं लागतं आणि उत्तरे जे आहेत ती इंग्लिशमध्येच लिहावं लागतं. तर इंग्लिश जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला BCS करावं की नाही, तुम्हाला हा प्रश्न पडतो. तर बघा, BCS मध्ये जे इंग्लिश असतं ना ते पण बेसिक असतं. तुम्हाला फक्त इंग्लिशमध्ये उत्तरे लिहिता आली पाहिजे. जर तुम्हाला बोलता नाही आली इंग्लिश तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त जे उत्तरे आहेत ती तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिता आली पाहिजे, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुमची इंग्लिश कच्ची पण असेल तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. बऱ्याच जणांची इंग्लिश जी आहे ती कच्ची असते, तरी सुद्धा ते BCS, BTech करत असतात. त्यामुळे ते पण तुम्ही घाबरायचं कारण नाहीये. आणि तिसरा जो पॉइंट आहे बघा, बरेच जण काय विचारतात की आम्हाला याआधी 12वीच्या आधी कोडिंग लँग्वेज माहिती नाही, म्हणजे आम्हाला कोडिंग कसं करता, काय करता काहीच माहिती नाही BCS ला ॲडमिशन घेण्या अगोदर. तर बघा, तर जर तुम्हाला आधी जर कोडिंग येत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला BCS मध्ये जे आहे बेसिक पासून शिकवतात, म्हणजे एकदम बेसिक पासून शिकवतात. त्यामुळे तुम्हाला आधी जर कोडिंग येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्यानंतर BCS मध्ये गेल्यावर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवलं जातं. त्यानंतर हा पण पॉइंट तुमचा निघून जातो इथून. चौथा जो पॉइंट आहे बघा, कम्युनिकेशन स्किल. हे थोडं तुम्ही शिकू शकता. म्हणजे BCSच्या आधी तुम्हाला याची गरज नाही, पण BCS झाल्याच्या नंतर स्किल कम्युनिकेशन तुम्हाला पाहिजे. कारण BCS नंतर तुम्ही जे आहेत IT कंपनीजमध्ये किंवा कोणत्याही कंपनीमध्ये गेला तर तुमच्या क्लायंटशी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. जे कम्युनिकेशन असतं ते तुम्हाला आलं पाहिजे आणि इंग्लिशमध्ये. BCS मध्ये जर तुम्हाला इंग्लिश नसेल येत तरी तुमचं चालून जाईल. पण BCS झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही जॉबला जाताल तिथे तुम्हाला मात्र इंग्लिश येणं कंपल्सरी आहे. कारण जे पण कम्युनिकेशन स्किल असतं क्लायंट सोबत ते तुम्हाला इंग्लिशमध्येच करावं लागतं. तर तेव्हा तुमचं जे इंग्लिश आहे ते पक्कं असणं गरजेचं आहे. आणि बघा, शेवटचा प्रश्न बरेच जण विचारतात की कॉलेज मॅटर करतं का? जर आम्हाला BCS करायचं तर कॉलेजला आम्ही मॅटर म्हणून पकडावं की नाही? तर बघा, कॉलेज मॅटर करतं. मी असं म्हणेन की 50-50% मॅटर करतं. म्हणजे जर तुम्ही टॉप कॉलेजमधून जर करत असाल BCS, तर तिथे काय होतं की कंपनीज कॉलेजमध्ये येतात आणि तिथून तुमचा इंटरव्ह्यू घेऊन सिलेक्ट करतात. तर तेव्हा ते तुमची प्लेसमेंट असते ती खूप सोप्या पद्धतीने होते. पण जर तुम्ही नॉर्मल कॉलेजमधून जर करत असाल तर तिथे काय होतं की कंपनीज येत नाही कॉलेजमध्ये. त्यामुळे तुम्हाला ऑफलाईन जावं लागतं. ऑफ कॅम्पस तुम्हाला स्वतःहून कंपनीकडे जावं लागतं जॉबसाठी. आणि जर तुम्ही स्वतःहून कंपनीकडे गेलं तर त्यानंतर जी सॅलरी असते तुमची ती खूप कमी असते. बघा, जर कंपनी कॉलेजमध्ये आली आणि तिथून तुम्हाला जर सिलेक्ट केलं तर ती कंपनी पॅकेज खूप चांगलं देते. आणि जर तुम्ही स्वतःहून जर कंपनीकडे गेलात तर तेव्हा पॅकेज जे आहे ते खूप कमी मिळतं. तर त्यामुळे कॉलेज मॅटर करतं पण आणि नाही. सगळ्यात मोठी जी गोष्ट जी मॅटर करते ती म्हणजे तुमचं नॉलेज आणि स्किल. जर मग तुमचं नॉलेज आणि स्किल चांगलं असेल तर कॉलेज मॅटर करणार नाही, कारण मग तुम्ही ऑफ कॅम्पस पण चांगला पेमेंट मिळवू शकता.